काढा दे. चालू करा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी नागेश दामोदर, AWPL फायटर टोपाच रँक आहे माझी. आणि आज आपण अग्मी साहेबाच्या शेतामध्ये व्हिजिट करण्यासाठी आलेलो आहे. तर तुम्ही पाहू शकता सोयाबीनमध्ये आणि तुरीमध्ये काय काय मस्त डेव्हलपमेंट दिसते आणि सारखा प्लॉट दिसत आहे. तर त्यांना जे नियोजन देत आहे आपण, खरंच शेतकऱ्यांच्यासाठी चांगलं आहे का हे आपण त्यांच्याच दोन शब्दामधून ऐकू. साहेब नाव सांगा. मी नाजूकराव यशवंत अगमे, दापकी जहागीर. हे माझं क्षेत्र आहे 4.5-5 एकर. यामध्ये सोयाबीन प्लस तूर हे वाण लावलेले आहेत. आणि या वाणाला भुविटा, PGPR ॲग्रो 90 आणि एक DAP म्हणून खत आहे, ते सुद्धा याला दिलेलं आहे. तर त्याचा जो परिणाम आहे तो भरगच्च असा आहे. पीक एक नंबर आहे, तूरसुद्धाच एक नंबर डेव्हलप झाली. आणि माल जो आहे सोयाबीनला त्याची संख्या जास्त आहे शेंगामध्ये. तर अशा प्रकारचं हे AWPLचं जे प्रॉडक्ट आहे हे शानदार आहे आणि शेतकऱ्यांनी सुद्धा वापरलं पाहिजे असं मला या संदर्भामध्ये सांगायचं. आता कसं वाटते काका, जवळपास आता आपण दरवर्षी शेत करत होतो, बरं. तर त्याच्यामध्ये आणि आताच्या पिकामध्ये काय वाटते तुम्हाला? दरवर्षीप्रमाणे जे शेती करत होतो तर AWPLने शेती सुधारली आणि त्याचा परिणाम म्हणजे हे असं भरगच्च शेत असं दिसत आहे. हां हां, बरोबर. कारण मी इथं दरवर्षी येत आहे, तीन वर्ष झाले, 2-2.5-3 वर्ष होऊन राहिले. बरोबर. तर मी पण असं क्षेत्र नाही पाहिलं या जमीनमध्ये तरी नाही. कारण की जमीन कोणती आहे हे तुम्ही पण सांगू शकता. ही गोटाळी जमीन आहे. बरोबर. याच्यामध्ये होय तोपर्यंत कोणतंच पीक हे एवढ्या लेवलपर्यंत नाही आहे. पण आलं तर त्याला लागत नाही काही. पण आज आपण रासायनिकचा दाना तरी आहे का याच्यामध्ये? रासायनिक फार कमी केलेलं आहे आणि सेंद्रिय शेतीकडे आपण वळलेलो आहोत. त्यामध्ये जे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट आहे हे भुविटा आपण वापरलेला आहे. एका एकराला 2 बॅगा आणि एक आपण मिलेनिया कंपनीचं त्यांना एक DAP शेअर केलेलं आहे सेंद्रियमध्ये. युरियाचा दाना जेव्हापासून टाकला नाही तेव्हापासून या शेतामध्ये चांगली डेव्हलपमेंट झालेली आहे. तर माझी शेतकऱ्यांना अशीच विनंती राहील की रासायनिककडे वळण्यापेक्षा सेंद्रियकडे वळा आणि जास्तीत जास्त तुमच्या जमिनीचा म्हणजे मातीचा pH चांगला करा, कार्बन तयार करा आणि त्याच्यामध्ये तुमचं उत्पन्न ॲटोमॅटिक वाढणार आहे. कारण की पिकावर जास्तीत जास्त खर्च केल्यापेक्षा तुम्ही मातीवर खर्च करा, जेणेकरून पिकावर खर्च करायचा. आणि हा प्लॉट जे पाहून राहाल तुम्ही, या प्लॉटमध्ये फक्त एक स्प्रे झालेला आहे. एक स्प्रे झाला आहे आणि याच्यामध्ये कीटक नाही, कोणता बुरशी नाही, कुठला रोग नाही. तुम्ही विचार करा, मग एवढं चांगलं याच्यामधून राहू शकते तर मग करायला काय हरकत आहे? बरोबर नाही का? बरोबर. तर माझे 2 शब्द समाप्त करतो. ठीक आहे, धन्यवाद.